नमस्कार. हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शरद पवार आणि सुनेत्राताई पवार या दोघांच्या पक्षामध्ये सध्या काय चाललेलं आहे असा एक प्रश्न महाराष्ट्राला पडतो. याचं कारण दोन्हीकडे काहीतरी एक अस्वस्थपणा आहे, काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय अशा प्रकारचं वातावरण आहे, अशा प्रकारच्या चर्चा रंगतायत. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष आणि अजित पवार यांनी त्याच्यातून नंतर वेगळा काढलेला आपला पक्ष, असे दोन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सध्या महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव अजितदादांनी जो पक्ष चालवला, पुढे नेला, त्याला देण्यात आलेलं आहे. आणि घड्याळ, गजराचं घड्याळ हे त्यांचं निवडणूक चिन्ह शरद पवारांच्या पक्षाचं, हे देखील अजितदादांकडे, त्यांच्या पक्षाकडे आता आलेलं आहे. आणि सुनेत्राताई पवार हे अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर लगेचच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महिन्याभरामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनल्या. त्यांच्याकडे आता हे सगळं निवडणूक चिन्ह आणि नाव हे आहे. त्यांच्या पक्षामध्ये त्यांना आव्हान देण्यात येत आहे अशी आत्ताची परिस्थिती दिसते. एक कायदेशीर नोटीस दिल्लीतून निघालेली आहे आणि ती देणारे जे आहेत गृहस्थ ते आहेत याच पक्षाचे, म्हणजे सुनेत्राताईंच्याच पक्षाचे एक राष्ट्रीय कार्यवाह, नॅशनल सेक्रेटरी. पक्षामध्ये 2-3 प्रकारचे पदाधिकारी असतात. एक सेक्रेटरीची संख्या बरीच असते आणि ज्याला सरचिटणीस असं आपण मराठीत म्हणतो, असे जनरल सेक्रेटरी हे ठराविक संख्येने असतात, 2-3 असतात. ताईंच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की त्यांच्या पक्षाला, त्यांच्या पक्षाच्या निवडीला, त्यांची जी निवड झालेली आहे त्याला सच्चिदानंद सिंह यांनी एक आव्हान दिलेलं आहे. आणि त्या सिंह यांच्या विरोधात दुसरे एक ब्रजमोहन श्रीवास्तव हे जनरल सेक्रेटरी आहेत, त्यांना, जनरल सेक्रेटरींना आणि प्रफुल्ल पटेल यांना आणि सुनेत्राताई पवार यांना त्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत. आणि ह्या नोटिसा एका लॉ फर्म मार्फत दिल्लीतल्या देण्यात आलेल्या आहेत. हा एक वाद सध्या महाराष्ट्राच्या दृष्टीने एक चिंतेचा आहे म्हणा, किंवा त्या पक्षात नेमकं काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. त्याची आपल्याला चर्चा करायचीच आहे. पण त्याचबरोबर शरद पवार यांनी जो मूळचा पक्ष स्थापन केलेला होता 98-99 मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि ज्याच्यामध्ये काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले होते, नेते बाहेर पडलेले होते. पी.ए. संगमा होते, तारिक अनवर होते आणि शरद पवार, या 3 मोठ्या नेत्यांच्या भोवती हा पक्ष उभा राहिलेला होता. दुर्दैवानं शरद पवार यांनी तो पक्ष स्थापन केल्यानंतर काही वर्षातच संगमा असतील, तारिक अनवर असतील, अन्य राज्यातले काही नेते हे त्यांची साथ सोडून गेले. त्याच्यानंतर कालांतराने महाराष्ट्रातले त्यांच्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला उभे राहिलेले जे नेते होते, मधुकर पिचड किंवा विजयसिंह मोहिते पाटील, असे नेते हे पवारांच्यापासून दुरावले. आणि अजित पवार यांनी जेव्हा बंड केलं किंवा जेव्हा ते बाहेर पडले, तेव्हा त्यांच्याबरोबर पक्षाच्या स्थापनेमध्ये मोठी भूमिका असलेले छगन भुजबळ, हसन मुश्रीफ असे नेते देखील त्या पक्षामधून बाहेर पडले. शरद पवारांच्या बरोबर आता मोजके नेते राहिले, त्याच्यामध्ये प्रमुख जयंत पाटील हे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांना चांगल्या संख्येनं खासदार निवडून आणता आले. आणि त्या उलट अजितदादा स्वतः हयात असताना त्यांच्या नेतृत्वाखाली सुनेत्राताई पवार या तर पराभूत झाल्याच बारामतीमध्ये, पण बाकीचे सगळे त्यांचे उमेदवार पडले आणि एकटे सुनील तटकरे हे कोकणातून खासदार बनले. म्हणजे अजित पवारांच्याकडे 1 खासदार आणि शरद पवार यांच्याकडे 8 खासदार, अशी 2024च्या लोकसभा निवडणुकीतली स्थिती शरद पवारांच्या पक्षामध्ये राहिली. आता यातले, जसं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला पुन्हा एक वेगळ्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात रंगलं आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात लोकांनी साथ दिली, त्यावेळेला शरद पवारांच्या आमदारांची संख्या ही त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, महाविकास आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस, या 2 पक्षांपेक्षा खूप कमी राहिली. म्हणजे त्यांच्याकडे फक्त 10 आमदार निवडून आले. आणि या उलट उद्धव ठाकरेंच्याकडे आमदारांची संख्या मोठी झाली, त्यांच्याकडे 20 आमदार आले आणि काँग्रेसकडे 16 आमदार. विधानसभेतलं हे जे चित्र होतं त्याच्यामध्ये आत्ता बंगालमध्ये गेल्या
महिन्यात 2 महिन्याच्या निवडणुका पार पडल्या. बंगालच्या बरोबर आसाम, केरळ, तामिळनाडू ह्या 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामधून देशाचं राजकारण पुन्हा मोठ्या प्रमाणात बदललं आहे आणि आणखीन त्यात पुढे बदल होत आहेत. म्हणजे बंगालच्या आणि तामिळनाडूच्या निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडी खूप जोरात होती. त्यामुळं लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जी घटनादुरुस्ती विधेयकं मोदी आणि शहांना आणायची होती, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन, लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना आणि त्याबरोबरच लोकसभेच्या त्या मतदारसंघाच्या अंतर्गत असणाऱ्या विधानसभाच्या मतदारसंघाचीही पुनर्रचना, अशी एक मोठी प्रक्रिया जी 2, 2.5, 3 वर्ष चालते, अशी घटनात्मक प्रक्रिया सुरू करायची आहे. यासाठी घटनादुरुस्ती विधेयकं करणं गरजेचं आहे. ती विधेयकं बंगालच्या निवडणुकीपूर्वी एप्रिलमध्ये जेव्हा संसदेमध्ये आली तेव्हा ती पराभूत झाली. त्यांना 2/3 इतकं जे बहुमत आवश्यक आहे घटनादुरुस्ती विधेयकाला, ते मोदी, शहा आणि भाजप आणि NDA यांना उभं करता आलं नाही. आता ती परिस्थिती बदलण्यासाठी देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याला भारतीय जनता पक्षाने अर्थातच मदत केलेली असणार, परंतु त्याशिवाय, त्या व्यतिरिक्त बंगालच्या पराभवानंतर, म्हणजे तिथे ममता बॅनर्जी यांचा जो पराभव झाला आणि तामिळनाडूमध्ये DMKचा जो पराभव झाला, केरळमध्ये कम्युनिस्टांची सत्ता गेली, हे जे सगळं सत्तांतर झालं त्याच्यामुळे विरोधी पक्षांच्या मध्ये असणाऱ्या लोकांची मानसिकता ही खूप बदलली आहे. त्यांना आता असं लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला पर्याय नाही आहे, काँग्रेस हा तो पर्याय होऊ शकत नाही आहे. आणि त्यामुळं जर आपल्या मतदारसंघात आपल्याला काही भवितव्य घडवायचं असेल, काही सुधारणा करायच्या असतील, काही प्रकल्प घ्यायचे असतील, तर त्यासाठी सत्तारूढ पक्षाच्या सोबत जाणं हा एक पर्याय आहे, असं आमदार खासदारांची भावना झालेली आहे देशातल्या. त्याचंच चित्र महाराष्ट्रामध्ये उमटणं अगदी स्वाभाविक आहे. जसं आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात खासदारांची जी फूट पडली, 9 पैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेले. त्यांची बाहेर पडण्याची आणि विलिनीकरणाची प्रक्रिया ही आता जवळपास पूर्ण झालेली आहे. त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि लोकसभेचे अध्यक्ष, जे ह्या सगळ्या प्रक्रियेवरती एक नियंत्रक असतात असं आपण म्हणू शकतो लोकसभेतल्या सदस्यांच्या बाबतीत, ते आता त्यांचा निर्णय लवकरच जाहीर करतील अशी शक्यता आहे. म्हणजे ते शिवसेना उभाठा या पक्षामध्ये झालेली फूट आणि त्यातल्या खासदारांचं जे एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये किंवा शिवसेनेत विलिनीकरण जे झालेलं आहे, ती घटना, याला ते आता मान्यता देण्याच्या परिस्थितीत आहेत. या टप्प्यावरती आपल्याला असं लक्षात येतं की दिल्लीमध्ये परत मोठ्या प्रमाणात घटना घडतायत. एकनाथ शिंदे दिल्लीत गेले, त्यांनी अमित शहांच्याकडे आपल्या ह्या सगळ्या नवीन खासदारांना ची भेट घेतली, बैठक करून दिली. त्यात काही चर्चा झाल्या. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये पुन्हा स्वतंत्र एक बैठक झाली. त्याच वेळेला ह्या सगळ्या घटना दिल्लीत घडत असताना मुंबईमध्ये शरद पवारांचे एक निकटवर्ती सहकारी, विश्वासू सहकारी जयंत पाटील हे अचानक वर्षा बंगल्यावरती दिसले. आणि त्याच वेळेला त्याच्या पाठोपाठ असेल, त्याच्या आधी असेल, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे सुनेत्राताई पवारांच्या पक्षाचे 2 मोठे नेते हेही वर्षावरती होते. लगेच चर्चा साहजिकच सुरू होणं अगदी स्वाभाविक होतं की हे तिन्ही एकत्र नेते, हे तिन्ही एकत्रपणानं फडणवीसांच्या बरोबर चर्चा करत होते का? जयंत पाटलांनी खुलासा केलेला आहे की तसं नव्हतं. मी माझ्या मतदारसंघातल्या एका नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत ज्या काही कायदेशीर प्रक्रिया, अडचणी तयार झालेल्या आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. माझी तटकरे आणि पटेल यांची भेट मुख्यमंत्र्यांच्याकडे झाली नाही. हे झालं का नाही झालं असेल, पण ह्या ज्या शक्यता लोकांना आता जाणवत आहेत, काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय. विधानसभेचं आत्ता जे अधिवेशन संपलं, पावसाळी अधिवेशन, त्या सुमारामध्ये जयंत पाटील यांनी त्यांच्या गटाच्या, म्हणजे त्यांच्या पक्षाच्या सगळ्या आमदारांना एकत्र बोलावलं. त्याच्यामध्ये एक रोहित पवार, जे सातत्यानं जाहीरपणानं भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा NDA बरोबर आपण जाणार नाही, आपण स्वतंत्र राहू, मी वेगळा पक्ष, म्हणजे माझा जो काय असेल तो मी माझा वेगळा पक्ष स्थापन करीन, अशा प्रकारच्या एक बोलणं किंवा सूचन हे रोहित पवार करत होते. ते त्या बैठकीला नव्हते. रोहित पवार वगळून
जयंत पाटील यांच्याकडे त्यांच्या पक्षाचे सगळे उरलेले 9 म्हणजे स्वतः जयंत पाटील धरून आमदार जमले होते आणि त्या सर्वांची मागणी किंवा एक दबाव जयंत पाटलांकडे असा होता की आता आपल्याला NDA सोबत जाण्याशिवाय पर्याय नाही, आपल्याला सत्तेच्या सोबत गेलं पाहिजे, तर आमच्या मतदारसंघाचे प्रश्न सुटतील, आमच्या लोकांना जो अपेक्षित निधी आहे, प्रकल्पांना निधी आहे तो मिळेल. आता हे होत असताना खासदारांची भूमिका काय राहील? जशी प्रक्रिया ही उबाठामध्ये झाली तशाच पद्धतीनं शरद पवारांच्या पक्षातले 5, 6, 7 खासदार हे पक्ष सोडून निघून जातील का, या चर्चा होत्याच. त्याला आळा घालण्याचं कौशल्य हे शरद पवारांच्याकडे आहे. त्यांचे मोदी आणि शहा यांच्याशी स्वतंत्रपणे मधुर पद्धतीचे असे संबंध आहेत. त्यांनी तिथे काही चर्चा केल्या असतील. मुंबईमध्ये फडणवीसांच्याकडे आणि एकनाथ शिंदेंकडे शरद पवारांच्या ज्या बैठका झाल्या मध्य काळामध्ये, याच्यातून काही गोष्टी पुढे आल्या असतील, काही घडलं असेल. आणि आता असं दिसतंय की शरद पवारांच्या पक्षाचे खासदार हे लोकसभेमध्ये पावसाळी अधिवेशन जे आता 20 तारखेला सुरू होईल पुढच्या आठवड्यामध्ये, त्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकार जी विधेयकं, घटनादुरुस्ती विधेयकं आणेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका शरद पवारांच्या पक्षानं अधिकृतपणे घेतलेली आहे. सुप्रिया सुळे यांनी त्याबाबतची घोषणा केलेली आहे, पण त्यांनी काही अटी घातलेल्या आहेत. त्या अटींच्या मध्ये काय निघेल, पुढे काय होईल, हा सगळा चर्चेचा विषय आहे. त्या चर्चा होत राहतील. पण ह्यातला मतितार्थ एवढाच आहे की इंडी आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फूट पडलेली आता लोकसभेमध्ये दिसते. DMK हा जो काँग्रेसच्या बरोबर असलेला इतके वर्ष राहिलेला मोठा पक्ष आहे, त्यांचे खासदार मोठ्या संख्येने आहेत. त्यांचे खासदार तिथे वेगळी भूमिका घेऊ शकतील अशी शक्यता आहे. ममता बॅनर्जींच्या पक्षातले 20 खासदार बाहेर पडलेले आहेत आधीच 28 पैकी, आणि त्यांनी स्वतंत्ररित्या NDAला पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंच्या मार्फत जी उद्धव ठाकरेंच्या पक्षात पडलेली फूट आहे आणि शरद पवारांच्या पक्षातली पडलेली फूट थांबली आहे, पडणारी फूट थांबली आहे, या घटनांकडे आपल्याला पाहायला लागेल. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या ज्या घटना घडत आहेत याच्यामध्ये आणखीन पुढे बरेच प्रश्न आहेत. त्याची उत्तरं राजकारण्यांना शोधायला लागणार आहेत. आपल्याला एक निरीक्षक म्हणून म्हणा किंवा मतदार म्हणून, नागरिक म्हणून ही आपल्याला शोधावी लागणार आहेत. या सगळ्या माहितीविषयी आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. नवराष्ट्र चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यावर आपल्या पुढच्या मित्रांना अवश्य पाठवा. धन्यवाद.